नमस्कार. अक्षय तृतीय स्पेशल थाळी मधल्या पहिल्या रेसिपी मध्ये आपण आम्र बासुंदी आणि पुरी ही रेसिपी पाहिली. आज दुसऱ्या रेसिपी मध्ये आपण साधा सोपा असा मसाले भात करणार आहोत आणि या भातासाठी आपण एक पावडर मसाला बनवणार आहोत. सिक्रेट असा मसाला तो एकदम मोजक्याच खड्या मसाल्यामध्ये तयार होतो आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने मसाले भात बनवला ना नंतर वारंवार तुम्ही ह्याच पद्धतीने मसाले भात करचाल आणि पद्धत ही एकदम सोपी सुटसुटीत आहे. नक्की ट्राय करा. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. मी 2 वाटी बासमती तांदूळ धुवून 15 मिनिटांपूर्वी नितळ ठेवला होता. हा वजनी प्रमाणामध्ये 300 ग्रॅम आहे. तुम्ही बासमती ऐवजी दुसरा कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल. इकडे भाताच्या वाटण्यासाठीचं साहित्य पाहतोय आपण. याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळी आणि हे 3 चमचे ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे आपण. आणि जो आपण ह्या भातासाठी सिक्रेट मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी ही लाल तिखट मिरची 4 घेतलेल्या आहेत, 2 मसाला विलायची, 3 दालचिनीचे तुकडे, 5 लवंग छोट्या असतील तर 6 घ्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा पांढरे तीळ आणि 1.5 चमचा सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. आणि ह्या भाताच्या फोडणीसाठीचं साहित्य पाहतोय आपण. इथे मी 2 चिमूट हिंग, अगदी थोडीशी हळद, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि आवश्यकतेनुसार तेल घ्या. आणि ह्या भातामध्ये आता आपण कोणत्या भाज्या घालायच्या ते पाहूया. इथे मी थोड्या 10 ते 12 काजूच्या पाकळ्या देखील करून घेतलेल्या आहेत. फ्लावर 1 वाटी मटार, मध्यम आकाराचा बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, अगदी छोटीशी शिमला मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत आणि 1 छोट्या गाजराचे देखील असे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आणि या जारमध्ये मी ज्या वाटीने मी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मी माझा तांदूळ 2 वाटी आहे म्हणून मी 4 वाटी पाणी उकळून या जारमध्ये ठेवलेलं आहे भातासाठी, म्हणजे आपला भात पटकन होतो. इथे अगोदर आपण सिक्रेट मसाला बनवण्यासाठीचं ते खडे मसाले, तीळ वगैरे जे आहेत ते सगळं आपण भाजून घेणार आहे एकत्र. जे साहित्यामध्ये मसाल्यासाठी जेवढं साहित्य सांगितलंय तेवढं सगळं एकत्रित भाजून घ्यायचं. आणि असं हे छान काळपट होईपर्यंत भाजायचंय. हे असं जास्त लालसर भाजायचा आहे मसाला. आपण खूप छान वास सुटलाय या मसाल्यांचा. आता मी गॅस बंद करते आणि हे मसाले आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. इथे देखील तुम्ही बघू शकता मी कसा मसाला भाजलाय. हे बघा, खोबरं देखील जास्त लाल भाजलेला आहे मी. आणि आता हा मसाला थंड झाल्यावर आपण बारीक वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये. भाजलेला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण भातासाठीचं वाटण बनवून घेऊया. त्याच्यासाठी हे ओल्या नारळाचा खीस, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळी आणि आपण यातली थोडीशी कोथिंबीर घालून याचं वाटण बनवून घ्यायचंय. असंही मी मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे हे वाटण. इथे आपला हा मसाला देखील थंड झालेला आहे. आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया. मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये तुम्ही वाटण वाटले त्या ओल्या भांड्यामध्ये तुम्ही हा मसाला वाटायचा नाही. काय होतं, भांड ओलं झालं की हा मसाल्याची बारीक पावडर होत नाही. त्यामुळे भांड धुवून घ्यायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये ह्या मसाल्याची पावडर करून घ्यायची आपण. असा हा मसाला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेला आहे आणि हा आता आपला भातासाठीचा सिक्रेट मसाला तयार आहे. आजचा मसाले भात आपण ह्या कुकरमध्ये करणार आहोत कारण कुकरमध्ये हा भात झटपट तयार होतो आणि सध्या गॅसची बचत करणं गृहिणीसाठी खूप गरजेचं झालेलं आहे. आता अगोदर काय करायचं, ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं तुम्ही. तेल गरम झालं की आपण फोडणी घालणार आहोत. इथे आपलं तेल छान गरम झाले. अगोदर काय करायचं, ह्याच्यामध्ये हिंग घालायचा, हळद,
आणि कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आणि याच्यामध्येच आपण जे वाटण वाटलेलं आहे ते घालायचं आणि नंतर हा आपला सिक्रेट मसाला. हे बघा तुमच्या मसाल्याला असा कलर आलेला पाहिजे. हा आपण सगळा मसाला यातमध्ये घालतोय. त्याच्यानंतर आपण ज्या काजू पकड्या घेतल्या होत्या त्या देखील घालायच्या याच्यामध्ये आणि सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या. आणि हे भाज्या अशा छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आणि गॅस तेल तापल्यानंतर मीडियम करायचा आहे तुम्ही. हे बघा अगदी 2 मिनिटं आपण मसाल्यामध्ये ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत. सॉरी माझ्याकडनं साहित्यामध्ये मीठ विसरलं होतं सांगायचं. इथं मी 2 चमचा मीठ घालतेय. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि मीठ मिक्स करून घेतलं की ह्याच्यामध्ये आता आपण तांदूळ घालून घ्यायचे. खूप छान हा भात तयार होतो. नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करत जावा तुमचा भात वगैरे कसा झाला. आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचा तांदूळ भाज्यांमध्ये. हे बघा असाही छान मसाल्यांमध्ये तांदूळ भाज्या छान मिक्स झालेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया. जेव्हा आपण उकळून ठेवलेलं पाणी आहे ते तांदूळ ह्या वाटीने घेतले होते. ह्याच वाटीने मी माझे 2 वाटी तांदूळ होते. आता मी 4 वाटी उकळलेलं पाणी घालते याच्यामध्ये. 3 आणि 1 4. अगदी पटकन हा भात तयार होतो आपण उकळलेलं पाणी घातल्यामुळे. पाणी घातल्यानंतर एकदा असं खाली तळापासून चांगलं हलवून घ्यायचं तांदूळ आणि भाज्या, म्हणजे मीठ वगैरे मसाला छान मिक्स होतो. आणि आता आपण ह्याच्या फुल गॅस वरती 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. हे बघा मी गॅस देखील फुल केलाय. आता ही माझी शेवटची 4थी शिट्टी झालेली आहे. अगदी 4 मिनिटच लागलेत 4 शिट्ट्या व्हायला. आता मी गॅस बंद करते आणि इथे एक महत्वाची टिप सांगते. हा माझा जो कुकर आहे तो जाड बुडाचा आहे म्हणून मी फुल गॅसवर 4 शिट्ट्या केलेल्या आहेत. जर तुमचा कुकर थोडासा पातळ बुडाचा असेल तर तुम्ही काय करायचंय, गॅस मध्यम ठेवून 3च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या. आता हा आपण थंड झाल्यानंतर बघूया आपला मसाला भात कसा तयार झालाय. इथे आपल्या कुकरची पूर्ण हवा निघून गेली आहे. आता आपण बघूया आपला भात कसा झालाय. छान झालाय भात. आणि कुकरला भात केल्यानंतर काय होतं, अशा भाज्या वर येतात. तर काय करायचं, आता ह्याच्यावर अगोदर आपण 2 चमचे साजूक तूप घालणार. असे 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे सगळ्या भातावरती. सगळीकडे भातावर तूप घालून घेतल्यानंतर काय करायचं, 5 मिनिटं भात थंड होऊन द्यायचा. आणि भाज्या मिक्स करण्यासाठी हे बघा असं खालून वरपर्यंत असा नीट व्यवस्थित भात आणि भाज्या मिक्स करून घ्यायच्या. आणि जर तुम्हाला थांबाय वेळ नसेल तर आणखीन एक गोष्ट सांगते. आपण बिर्याणी कशी वाढतो की एकदा असा चमचा घेतला की तो बुडापर्यंत घालायचा आणि असा भात घ्यायचा, म्हणजे भात आणि भाज्या हे बघा दोन्ही पण येतं. हा आपला मसाले भात छान असा तयार झालाय. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. हे बघा किती छान असा आपला मसाले भात तयार झालाय. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, जर तुम्ही जास्त तिखट खात असाल ना तर जे आपण भातासाठी वाटण बनवतो ना त्याच्यामध्येच 2 हिरव्या मिरच्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुम्ही घालू शकता.
आणि भात हलवताना एकदम अलगद हलवायचा, म्हणजे त्याची शीतं वगैरे मोडत नाही. आणि याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालतीये मी इथं. आणि थोडासा ओल्या नारळाचा खीस माझा शिल्लक आहे, तो देखील आपण ह्याच्यावर घालायचा. आणि कुकर थंड होईपर्यंत मला वेळ होता, त्यावेळी मी ही अशी गाजराची फुलं बनवून घेतली डेकोरेशन साठी. बघा किती छान दिसते. आता ह्याच्यावरती आपण ठेवूया. आपला भात रेडी आहे. हा आपला छान असा मसाले भात तयार झाला आहे आणि प्लेटिंग देखील खूप सुंदर झालेला आहे. तुम्हाला ही अक्षय तृतीय स्पेशल थाळीमधली दुसरी मसाले भाताची रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला या मसाले भात खायला. आता मी छान असं लिंबू पिळून त्या भाताचा आस्वाद घेते. आणि तुम्ही नक्की ट्राय करा.